गीता नाव विख्यात, सर्व वाङ्मयाचे मथित, आत्मा जेने हस्तगत, रत्न होय. गीता हे सर्व उपनिषदाचं सार आहे. हे सार असं आहे, ज्ञानेश्वर म्हणतात की हा जो तुमचा आत्मा आहे, हे रत्न आहे. रत्न या जीवनामध्ये मिळालं आपल्याला, ते हस्तगत होईल. कशामुळे? गीतेमुळे. आता गीतेचा जर आपण प्रारंभ पाहिला, म्हणजे भगवान कृष्णाने सांगितली, पण त्याच्या अगोदर कोणातरी सांगून गेलेली आहे. या गीतार्थाची थोरी स्वयं शंभू विवरी, तेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. सर्वप्रथम गीता भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितली. कुठं सांगितली? हिमालयाच्या एका विवरामध्ये ते सांगितली. आणि ती भवानी म्हणजेच पार्वती प्रश्न करते आहे शंकराला, ही गीता काय आहे. आणि म्हणून ते तिथं वर्णन असं आलेलं आहे की ते शंकर म्हणतात त्या पार्वतीला, तुझं जसं सुंदर स्वरूप आहे, तुझं जसं सुंदर सौंदर्य आहे, तसंच हे नित्य नूतन तत्व आहे. पण ते कोण्याही काळामध्ये ते तत्व लागू होणार आहे. आणि हे तत्व जर जो जाणेल त्याला आत्मतत्व हस्तगत होईल. हे तत्व जो जाणेल त्याला आत्मतत्व हस्तगत होईल. आता गीतेचा जर प्रारंभ पाहिला, गीता कुठं सांगितली? युद्धभूमीवर. आता युद्धभूमी कुठे तत्वज्ञान सांगायची जागा आहे का? विचार केला आपण तर तिथं शस्त्रार्थाची हे आहे ना. पण गीता युद्धभूमीत सांगितली. तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जगाने मन हे आहे युद्ध खरं. गीतेचा जे युद्धभूमीवर आहे तिथं अर्जुन रथ घेऊन जातो, बरोबर आहे. त्या रथाचा सारथी कोण आहे? कृष्ण आहे. रथ म्हणजे शरीर. घोडे 10 घोडे लावलेले आहेत, म्हणजे 10 इंद्रिय आहेत. हे आपलं शरीर आहे, तो रथ आहे. 10 इंद्रिय, 10 इंद्रियाचा दशेंद्रिय, मन षष्ठानी इंद्रियांनी म्हटलेलं आहे की नाही. 10 इंद्रियाचा लगाम म्हणजे कोण? कृष्ण नाही म्हणू आपण. लगाम ज्याच्या हाती आहे तो कृष्ण आहे. लगाम हे मन आहे. त्या इंद्रियावर कंट्रोल करण्याचं कोण काम केलं पाहिजे? मनानं केलं पाहिजे ना. मनोमार्गी केला तो तेथेची हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. इंद्रिय म्हणतील जसा जो वागतो तो इंद्रिय तो या युद्धामध्ये जिंकू शकत नाही. ज्याच्या इंद्रियाचे ज्याचे दोर म्हणजेच मन जर त्या घोड्यावर कंट्रोल करत असेल, इंद्रियावर करत असेल, तर ते इंद्रिय जिथे पाहतात, जसे पाहतात त्याला वापरता येईल आपल्याला या भौतिक जगामध्ये. आणि म्हणून त्या लगाम कोणाच्या हाती आहे? कृष्णाच्या हाती आहे. म्हणून मग मन हे मीची करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकादे. म्हणून काय करा की त्या मनालाच त्याच्या ठिकाणी समर्पण करा, कारण की मनच हे इंद्रियावर कंट्रोल करू शकते. म्हणून त्याला समर्पित व्हा. तर मग काय होईल? आपल्याला या युद्धामध्ये जिंकता येईल. युद्ध कोणाशी आहे? युद्ध आपल्याशीच आहे. म्हणून म्हणतात अंतर्बाह्य आम्हा युद्धाचा प्रसंग का म्हटलेला आहे. आपल्याच अंतरंगामध्ये युद्ध चालू आहे. कशाचं? चांगलं आणि वाईट. कौरव आपल्या ठिकाणी जास्त आहेत, दुर्गुण आपल्या ठिकाणी जास्त आहेत. 100 आहेत कौरव, 100 दुर्गुण आपल्यात 100 आहेत. सद्गुण जर शोधून पाहिले तर 5च सापडतात. म्हणून त्याला पांडव म्हटलेला. विजय मिळवायचा कोणावर आहे? तर कौरवावर विजय मिळवायचा आहे. पांडव जरी 5 असले, पण जर तुमची इंद्रिय जर कंट्रोल ईश्वराच्या हातात नसतील तर तुम्ही विजय मिळवू शकणार नाही. कारण काय? आता तुम्ही बोलले ना, मन कुठेकडे जाते? चांगल्या ठिकाणी बसत नाही ते जागेवर, ते भलतीकडेच पळते. आणि म्हणून जर त्या मनाला ईश्वराच्या ठिकाणी समर्पित केलेलं जर मन असेल तर ते सद्गुणावर जास्त, म्हणजे या दुर्गुणावर विजय मिळवेल. दुर्गुण आपल्यातून दूर होतील. आणि दुर्गुण जर शरीरातले या रथातले गेले तर जे आत्मतत्व आहे ते हस्तगत होईल. गीता नाव
विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित आत्मा जेने हस्तगत रत्न.